मित्रांनो, गुड मॉर्निंग. काल रात्री 11:30 वाजता आपण हॉटेल शिवममध्ये आलेलो होतो. आमची झोप छान फ्रेश झालेली आहे. सकाळी अंघोळ वगैरे झालेली आहे. आता नाश्त्यासाठी तिथे खाली रांग चालू झालेली आहे. नाशिकचे काही मंडळी आपल्याबरोबर आहेत, तर ते बहुतांश त्यामधले ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्यासाठी आपण आधी संधी दिलेली आहे की तुम्ही रांगेत उभा राहा आणि तुम्ही नाश्ता करा. त्यानंतर म्हटलं तोपर्यंत आपण बाहेर एक फेरफटका मारावा. सकाळीसुद्धा मी इकडून या बाजूने सकाळी इकडचं सगळं चौक वगैरे फिरून आलेलं आहे. तिथं बुद्धिस्ट कॉलेज एक आहे, बुद्धिस्ट मंदिर एक आहे आणि समोर एक म्युझियम, असे वेगवेगळे बोर्ड लागलेले आहेत. तिकडे आपण आत्ता जाणार आहोत की नाही या बहुतेक डे प्लॅनमध्ये नसलं तरीसुद्धा आजचा डे प्लॅन आहे. पहिल्यांदा सोमनाथ मंदिराकडे जाणार आहोत आणि तिथून आपण गंगास्नानासाठी जाणार आहोत आणि तिथून त्यानंतर आपण काशी विश्वेश्वर मंदिर, जे सगळ्यात महत्त्वाचं देवस्थान या ट्रिपमधलं आहे, तिकडे जाणार आहोत. तर हॉटेल शिवममध्ये पाहूयात आपण कशा पद्धतीनं सगळी तयारी चाललेली आहे. तर या बाजूला इथं पहिलीच रूम आपली होती आणि त्यानंतर वरची एक रूम होती आपली. आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली सगळी यात्रेकरू आहेत. या यात्रेकरूंबरोबर आपण प्रवास करणार आहोत छानपैकी. आणि सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, कारण की काशी दौरा हा गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर संपत आलेला असताना करायचा असतो असं मानलं जातं. म्हणून हे सगळे ज्येष्ठ नागरिक आपल्याबरोबर आहेत. तर चला मित्रांनो, तुम्हीसुद्धा आता नाश्ता करा आणि तोपर्यंत मीसुद्धा छान छान नाश्ता करतो. बघूयात नाश्त्याला काय आहे. तर बघा, नाश्त्याला हा छानपैकी भात, पराठा आणि पापड आणि कढी अशा पद्धतीनं आहे. तर छानपैकी आपण ही नाश्ता करूयात आणि त्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्ही बाहेर पडू, इथून पहिल्यांदा रिक्षाने जाणार आहोत आणि तिथे काय आपण पाहणार आहोत त्याचं इथूभूत वृत्तांत मी तुम्हाला सांगेन.